नेहमीच्या भाज्यांमध्ये आपण इतके रमून जातो की लाल माठासारख्या पालेभाजीकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. खरं सांगायचं तर ह्या भाजीमध्ये भरपूर जीवनसत्व आणि पोषक घटक आहेत. चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आपल्या रोजच्या जेवणात नक्कीच असायला पाहिजे. आज मी तुम्हाला लाल माठाची भाजी बनवण्याची माझी पद्धत शेअर करतेय. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, परंतु या पद्धतीने लाल माठाची भाजी केली ना तर इतकी टेस्टी होते की अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आमच्याकडे गुरुवारचा आठवडी बाजार असतो आणि बाजारामध्ये शेतकरी ताज्या ताज्या अशा पालेभाज्या घेऊन येत असतात. गुरुवारी बाजारात गेल्याबरोबर या लाल माठाच्या भाजीकडे माझं लक्ष गेलं आणि गेल्याबरोबर मी ही एक पेंडी घेतली. म्हणलं चला तुमच्यासोबत ही भाजी शेअर करूयात. मी नेहमी अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच बनवते, परंतु खूप टेस्टी भाजी होते. यासाठी पानं छानपैकी याची काढून घ्यायची. देठाचा भाग अजिबातही घ्यायचा नाही. त्याचबरोबर काही कीड लागलेली पानं असतात ती सुद्धा यातून काढून टाकायची. चला तर याच पद्धतीने सगळी भाजी मी छान अशी निवडून घेते. फक्त पानांचा भाग मी काढून घेते. तुम्ही बघू शकताय देठाचा मी भाग अजिबातही घेत नाही. पानं घेताना मोठ्यापासून छोट्या पानांपर्यंत सगळी पानं घ्यायची. फक्त कीड लागलेली पानं तेवढी काढून टाकायची, किंवा एखादं पान खराब झालं असेल तर तेही काढून टाकायचं. चला सगळी भाजी मी छान अशी आता निवडून घेतलीये. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायची. देठा असताना भाजी धुवू नका, ती धुता येत नाही. अशी जेव्हा आपण पानं वेगळी करतो ती अगदी सहज सोप्या पद्धतीने धुता येते. चला छान अशी भाजी मी धुवून घेतली. आता घेऊयात भाजी चिरायला. भाजी तुम्ही गरगटी करू शकता किंवा सुक्की सुद्धा करू शकता. या भाजीच्या मी वड्या सुद्धा बनवते. वड्या सुद्धा खूप छान होतात. आपण नेहमीच्या जशा कोथिंबीरीच्या वड्या बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही या लाल माठाच्या भाजीच्या वड्या बनवू शकता. चला भाजी आता या पद्धतीने मी चिरून घेते. आज आपण सुक्की भाजी बनवतोय, त्यासाठी अगदी छोटी छोटी नाजूक अशी ही भाजी चिरून घ्यायची. लाल माठ दिसायला साधा असला तरी पोषणाच्या बाबतीत खूप खास आहे. यामध्ये जीवनसत्व ए, सी आणि के सोबतच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर मिळतं. यातील अँटीऑक्सिडंट्सही आपले आहार मूल्य आणखी समृद्ध करतात. म्हणूनच ही पौष्टिक पालेभाजी आपल्या ताटात नक्कीच असायला हवी. चला भाजी छानपैकी स्वच्छ धुवून चिरून झालीये. आता यासाठी फोडणीला हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तर हवंच. तेही वाटण न करता फक्त ठेचून घ्यायचं. याची चव जास्त छान भाजीला लागते. यात मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण आपण यामध्ये लाल तिखटही घालणार आहोत. मिरची फक्त चवीपुरती घ्या. चला लसूण आणि हिरवी मिरची छान अशी ठेचून झाली. आता कढई गरम करायची. 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती जिरीची फोडणी घातली की बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छानपैकी अगदी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. त्यापेक्षाही जरा जास्तच छान तळून घ्या. जेवढा कांदा छान भाजला जाईल ना तेवढी याची चव छान येईल. कांदा छानपैकी भाजला गेला की यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची जी ठेचून ठेवली होती ती घालायची आणि तीही छान परतवून घ्यायची. लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा, त्यामुळे भाजीला चव छान येते. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातले. काळं तिखट घालायचं नाही, साधी आपली बेडगी मिरची पावडर असते ती घालायची. हळद आणि लाल तिखट छान परतलं गेलं. आता यामध्ये 4 चमचे मूग डाळ भिजवून ठेवली होती 1 तासभरासाठी, ती घालून घेतली. मूग डाळ घातल्यामुळे भाजी अजून छान टेस्टी होते, त्यामुळे मूग डाळ आवर्जून घाला. फक्त 1 तासभर कोमट पाण्यामध्ये भिजवली ना तरी बस, खूप छान अशी ती भिजली जाते. चला मूग डाळ छान परतली गेली. आता यामध्ये भाजी घालून घ्यायची. आता कढईमध्ये एका वेळेस सगळी भाजी बसणार नाहीये, त्यामुळे मी निम्मी भाजी घालून घेतली. निम्मी भाजी फक्त 2 मिनिटं परतली गेली की ती लगेच श्रिंक होते. मग यामध्ये राहिलेली आणखीन भाजी घालून घ्यायची. एवढी भाजी आहे म्हणून तुम्हाला वाटेल खूप मोठी कढई लागते की काय, परंतु अजिबातही नाही. अगदी शिजून यायची खूप थोडी भाजी होते, त्यामुळे तुम्ही आरामात एका कढईमध्येही करू शकता. फक्त करताना 2 स्टेपमध्ये भाजी घाला. पहिली बॅच घालून फक्त मिक्स करून घ्या. थोडीशी श्रिंक झाली की दुसरी बॅच घाला. चला 1-2 मिनिटं भाजी परतवून घेतली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ तुम्ही निम्मी भाजी घातल्यानंतरही घालू शकता. दोन्ही भाज्यांचा अंदाज घेऊन, बाउलमधल्या भाजीचा आणि कढईमधल्या भाजीचा. मीठ घातल्यामुळे लवकर श्रिंक होणार आहे यासाठी. मीठ घातल्यानंतर भाजी छान अशी परतवून घ्यायची. बरं मीठ घालताना भाजी अगदी श्रिंक होऊन थोडीशी होते, त्यामुळे अंदाज घेऊन घाला, किंवा पूर्ण भाजी शिजत आल्यानंतर निम्म मीठ घातलं तरी चालेल. म्हणजे सुरुवातीला थोडंसं मीठ घालून घ्या चवीपुरतं, आणि त्यानंतर भाजी इतक्या प्रमाणामध्ये श्रिंक झाली ना की त्यानंतर राहिलेलं मीठ तुम्ही घालू शकता. चला तर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ दिली आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजी ही छान शिजते आणि डाळ जी काही आपण भिजवलेली घातली होती ती सुद्धा छान शिजते. 4 मिनिटानंतर भाजी मी परत एकदा परतवून घेते. आता भाजी छानपैकी शिजल्यानंतर यामध्ये 4 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे. दाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीची चव अजूनच छान येते. तुम्ही जर कधी अशा पद्धतीने लाल माठामध्ये, मेथीच्या भाजीमध्ये किंवा शेपूच्या भाजीमध्ये दाण्याचा कूट घालत नसाल तर आवर्जून घाला. अजूनच भाजी छान टेस्टी लागते. चला तर दाण्याचा कूट घातल्यानंतर तो छान असा भाजीमध्ये मिक्स करून घेतलाय. भाजी छान अशी मी परतवून घेते. आता परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढते, जेणेकरून कुठंही छान भाजीमध्ये एकजीव होईल आणि भाजी अजून छान शिजली जाईल. भाजी आता परफेक्ट अशी शिजली गेली आहे. पूर्णपणे 6 ते 7 मिनिटं लागलीत भाजी शिजवून घ्यायला. आता भाजीमधलं जे काही मॉइश्चर आहे ते आपल्याला परतवून छान असं काढून टाकायचे किंवा कमी करायचे.
कारण भाजीवरती झाकण ठेवून आपण जेव्हा शिजवतो तेव्हा भाजीला छान पाणी सुटतं आणि त्यामध्ये मॉइश्चर बऱ्यापैकी जास्त असतं आणि अशीच जर भाजी तुम्ही सर्व केली तर ती बेचव लागते किंवा चव तेवढी म्हणावी अशी लागत नाही. परंतु अशा पद्धतीने भाजी छान परतवून घेतली, त्यातलं मॉइश्चर कमी केलं की भाजी अजून टेस्टी होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भाजी तयार झाली आहे. अतिशय गावरान अशी ह्या झणझणीत भाजी बरोबर ज्वारीची गरमागरम भाकरी तर हवीच. यासाठी पटकन भाकरी सुद्धा थापून घेतल्या. पातळ अशी ज्वारीची भाकरी तव्यावरती घालायची, एका बाजूनी पाणी लावायचं, पाणी सुकण्या अगोदर भाकरी पलटवून घ्यायची आणि भाकरी एका बाजूने छान भाजली गेली की दुसऱ्या बाजूने गॅसवरती भाजून घ्यायची. अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी केली ना तर ती अजिबातही किरवजत नाही आणि मऊ लुसलुशीतही होते. ज्वारीची भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी याआधी पोस्ट केलाय. तुम्ही जर नवशिके असाल किंवा बॅचलर असाल, भाकरी कशी बनवायची हे तुम्हाला माहिती नसेल तर जाऊन तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरी आरामात बनवू शकता. चला, गरमागरम भाकरी सुद्धा तयार झाली. आता घेऊया सर्व करायला. गरमागरम अशी ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत खमंग झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी, त्याचबरोबर कैरीचं लोणचं आणि गरमागरम अशी ही आपली लाल माठाची भाजी. चला, माझा तर फक्कड असा बेत तयार झालाय. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही लाल माठाची भाजी नक्की करून बघा. ह्या गावरान साध्या भाज्या जेवढ्या दिसायला साध्या आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त यामध्ये पोषण तत्व आहेत. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही लाल माठाची भाजी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भाजीची माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या झणझणीत आणि खमंग रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.